त्याआधी आपण बघू शकतो की काही मनसेचे नेते आपल्याला या बाजूला दिसत आहेत आणि मनसेच्या नेत्यांपैकी अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत आहेत एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला संदीप देशपांडे आहेत. आपण संदीप देशपांडे यांच्याशी संवाद साधणार आहोत, कारण मुंबईच्या दृष्टीनेही हा वचननामा अत्यंत महत्त्वाचा आहे. संदीपजी, सांगाल की नेमकं वचननाम्यात काय आहे, कारण तुम्ही स्वतः होतात या चर्चांमध्ये शिवसेना मनसे नेत्यांपैकी. मला वाटतं थोड्याच वेळात सन्माननीय राजसाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे हा वचननामा सांगतील, त्यामुळे तुमच्या एवढीच मलाही उत्सुकता आहे. पण जवळपास 20 वर्षांनी राज ठाकरे हे शिवसेना भवनात येत आहेत. जुन्या शिवसेना भवनात ते येत असत, कारण त्यांचं नेते म्हणून त्यांचं दालन होतं, भारतीय विद्यार्थी सेनेचं ऑफिस होतं. नव्या शिवसेना भवनात राज ठाकरे पहिल्यांदा येत आहेत, तर त्यांचे त्यावेळेसचे समर्थक, तुम्ही त्यांना त्यावेळेपासून भारतीय विद्यार्थी सेनेपासून फॉलो करतात, तर तुमच्यामध्ये किती उत्सुकता आहे की राज ठाकरेंनी या नव्या शिवसेना भवनात येणं? निश्चितपणे मला असं वाटतं माझ्यामध्ये काय सगळ्यांमध्येच उत्सुकता आहे. एखादी घटना जर एवढ्या वर्षांनी घडते तर मला असं वाटतं सगळ्यांमध्ये त्याची उत्सुकता असतेच, आनंदही असतो. तसा तो आपल्याला इथे दिसतोय लोकांमध्ये. पण राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. काल मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत म्हटलेलं आहे की सध्या प्रकल्पांचं श्रेय पळवणारी टोळी आलेली आहे आणि काही अबोध बालकं याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य आणि अमित यांच्यावरही मुख्यमंत्र्यांची टीका आहे. मला असं वाटतं आता तो प्रकल्प कोणी केला, काय केला, सगळ्यांचाच हातभाराशिवाय प्रकल्प होत नाहीत. काय कोणत्या एकट्या व्यक्तीचं श्रेय नसतं ना, ते एकट्या माणसाचं काम असतं. मला असं वाटतं अख्खी यंत्रणा याच्या पाठी असते आणि ते श्रेय सगळं यंत्रणेचं असतं. आपण बघू शकतो की थोड्याच वेळात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या तिन्ही पक्षांचा मुंबई महापालिकेसाठीचा संयुक्त वचननामा प्रसिद्ध होतोय. त्यासाठी हे सभागृह प्रसार माध्यमांनी खचाखच भरून गेलेलं आहे. उत्सुकता आहे ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते मुंबईकरांसाठी त्यांचं नेमकं कोणतं विजन मांडतात आणि मुंबईकर या निवडणुकीत त्यांना कसा प्रतिसाद देतात आणि त्यांच्या विजयाच्या एकूण किती ते समीप आहेत, किंवा राजकीय विरोधक म्हणत आहेत जे महापौर पदापासून जे सुरू झालेलं आहे की महापौर मराठी भाषिकच असेल आणि दोन्ही पक्ष म्हणतात ठाकरे बंधूंचा महापौर असेल, महायुतीचे नेते म्हणत आहेत की महायुतीचा महापौर असेल. तर एकूणच उत्सुकता आहे की विजन काय मांडलं जातं आणि मतदानाच्या दिवशी मतदार नेमका त्यांना कसा प्रतिसाद देतात. बॅक टू स्टुडिओ. नक्कीच दिनेश, त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय. एकीकडे राज ठाकरे 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात दाखल झाले तेव्हाची ही दृश्य. अवघी 10 मिनिटं राहिलेली आहेत. 1 वाजता हा शिवशक्तीचा वचननामा प्रकाशित होणार आहे. थोड्याच वेळात मुंबईसाठी हा शिवशक्तीचा वचननामा प्रकाशित होणार आहे. त्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना भवनात दाखल झालेले आहेत. 5व्या मजल्यावर चर्चा सुरू आहे. थोड्याच वेळात ते 2ऱ्या मजल्यावर येणार आहेत आणि इथेच याच ठिकाणी संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. ही दृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी वचननामा प्रकाशित केला जाणार आहे. शब्द ठाकरेंचा असं सांगितलं जातंय. शिवशक्तीचा हा वचननामा. त्या ठिकाणी स्टेजवर 4 खुर्च्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा हा पक्ष, मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असे हे 3 पक्ष मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकत्र आलेले आहेत आणि मुंबईकरांसाठीचा शिवशक्तीचा वचननामा आता थोड्याच वेळात प्रकाशित होणार आहे. त्यासाठी या ठिकाणी तयारी पूर्ण झाली आहे. स्टेज जे आहे छोटेखानी त्या ठिकाणी 4 खुर्च्या मांडण्यात आलेल्या आहेत. तर राष्ट्रवादीकडून या ठिकाणी कोण प्रतिनिधी वचननामा प्रकाशित करण्यासाठी उपस्थित राहत आहेत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं. मात्र सध्या शिवसेना भवनात ठाकरे बंधूंमध्ये संवाद साधला जातोय, चर्चा होतीये. दिनेश, आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. दिनेश, आपण पाहतोय राज ठाकरे हे तब्बल 20 वर्षानंतर म्हणजे मनसेच्या स्थापनेनंतर आज पहिल्यांदा शिवसेना भवनात, नव्या शिवसेना भवनात दाखल झालेले आहेत. बाळासाहेबांचे जे शिवसैनिक आहेत, कट्टर शिवसैनिक, या सर्वांसाठी आजचा क्षण हा खूप भावनिक असा क्षण आहे. कसं पाहता, काय विश्लेषण कराल? बघा, खरं तर या सगळ्या या सगळ्या प्रवासाला गेल्या एप्रिलमध्ये सुरुवात झाली होती. महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टमध्ये राज ठाकरेंनी पहिल्यांदा उद्धव ठाकरेंपुढे युतीचा प्रस्ताव ठेवला. सगळे मतभेद मनभेद बाजूला ठेवून मराठी अस्मितेसाठी एकत्र यायला मी तयार आहे, मी पुढे यायला तयार आहे, अशा पद्धतीचा तो प्रस्ताव होता. त्याला उद्धव ठाकरेंनी ही मुलाखत टेलिकास्ट झाल्यानंतर अवघ्या काही तासात
त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला, त्यांनी तयारी दर्शवली. नंतर 2 महिने 7 प्रतिसादाचा खेळ सुरू राहिला आणि जेव्हा हिंदी भाषा सक्तीचा विषय महाराष्ट्र सरकारने आणला आणि ते निमित्त ठरलं ठाकरे बंधूंना एका व्यासपीठावर घेऊन येण्याचं, गेल्या 5 जुलैला ठाकरे बंधू हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात रस्त्यावर उतरले. वरळी डोममध्ये मोठा मेळावा झाला, कारण सरकारला त्यांचा तो निर्णय अध्यादेश मागे घ्यावा लागला आणि तो विजयोत्सव वरळी डोममध्ये साजरा केला गेला. नक्कीच दिनेश, नक्कीच हे सगळ्याच वचननामा प्रकाशित होतानाचे सगळे अपडेट्स आपण शिवसेना भवनातून तुमच्याकडून घेणार आहोतच.